दुःखे दुःखे अतिदारुणा श्रीपूर्णा मुख दिसे प्रभु रामचंद्र भगवान की जय. ज्यावेळेस लक्ष्मण जे असणारे प्रभू रामचंद्राकडे गेले आहेत, प्रभू रामचंद्रांना बघितल्या सगळे दुःखाच्या गोष्टी विसरून गेले आणि आनंदमय झाले. परंतु प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी ज्यावेळेस असणारे दोघेही शुद्धीवर आलेले आहेत, पूर्वत आपले जे काही कर्म आहे ते साध्य करण्यासाठी तयार झालेले आहेत, त्यावेळेस लक्ष्मणाने असणाऱ्या त्या सुखामध्ये सगळ्या गोष्टी विसरून गेले होते. परंतु ज्यावेळेस पूर्ववत असणारे ते आपल्या मानावर आले आणि आल्यानंतर त्यांच्या ध्यानात आलं की प्रभू रामचंद्राने आपल्याला अशा प्रकारचं कार्य सांगितलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राने हे विचारलं की लक्ष्मणा, तुला त्या ठिकाणी सीतेचं संरक्षण करायला सांगितलं होतं, पण तू इकडे आलास का? हे विचारता क्षणीच असणार लक्ष्मणजीला अत्यंत दुःख झालेलं आहे आणि मोठ्याने रडू लागले. पुसो जाता सीतेची गोष्टे लक्ष्मणासी दुःख कोटे देखोनिया मुख संनिष्ठे श्रीराम कोटे दाखिन्नला. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्राने आपल्याला कार्य दिलेलं आहे आणि प्रभू रामचंद्र आपल्याला विचारू लागले आहेत की तुला जे काम सांगितलं होतं ते सोडून माझ्याकडे का तू आलास? त्यावेळेस असणार प्रभू रामचंद्राच्या मुखाकडे असणार लक्ष्मणजी पाहू लागले. सांगावं तरी कसं आणि नाही सांगून सुद्धा असणार भागणार नाही, मग मी करू काय? अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी लक्ष्मणजीची झालेली आहे. स्वये सीतेने सौमित्रासे दुष्ट दुरुक्ते अतिसंत्रासे धावण्या धाडीला मजपासे अति दुःखेसी दुःखित. आणि अशा प्रकारे माता सीतेने जे आहे मला अत्यंत खडतर शब्दामध्ये बोलल्या कारणानं मला नाईलाज झाला आणि नाईलाज म्हणून मी असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडे आलेलो आहे आणि हे असणार सांगू कसं? अशा प्रकारची असणारी भीती देखील लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्राची वाटू लागली आहे. सौमित्रानुलंगे माझे वचना परे वर्म स्पर्शाची संज्ञा सीतेने करविले आज्ञा श्रीरामे सर्वज्ञा कळू सरले. आणि हे असणारा विचार त्या ठिकाणी लक्ष्मणजी करू लागले आहेत, परंतु प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला पाहता क्षणीच सगळं ओळखून घेतलेलं आहे की हा जो लक्ष्मण आहे तो माझ्या आज्ञेचा असणार अवलंब कधीच करणार नाही. काहीतरी असणार सीता त्या लक्ष्मणाला बोलली असावी आणि त्याच्यामुळेच लक्ष्मणाने परिणती सांडली आणि माझ्याकडे आलेला असावा, अशा प्रकारचा विचार देखील प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. स्त्री वाक्याचे दारुण बाण हृदये कोचले संपूर्ण येणे अति दुःखी लक्ष्मण आला नावून मजपासे. प्रभू रामांनी असणारं ओळखून घेतलं की जी स्त्री असणार एकदा बोलायला लागली की तिला असणारं भान राहत नाही, आपण नेमकं बोलायलो काय, कुणाला बोलायलो, या गोष्टीच्या असणाऱ्या तिच्या मनामध्ये एक किंचित सुद्धा असणारं बुद्धी राहत नाही आणि न राहिल्या कारणाने जे काही शब्द स्त्री आपल्या सुहृदांसाठी आपल्या आप्तासाठी बोलते ते असणार अत्यंत दुःखकारी अशा प्रकारचे असतात आणि तशाच प्रकारे असणार खोचक शब्द जे आहे लक्ष्मणजीला ती सीता बोलली असावी आणि त्यामुळंच लक्ष्मणजीला विचारल्याबरोबर असणार रडू येऊ लागलेला आहे आणि आपल्याला तो काही सांगणा झालेला आहे असा विचार प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. सीता चांडोरी कालासे ऐसे पुछता श्रीरामासे लक्ष्मण लागला पायांसे उपसा भुकसे स्पुंदत. आणि प्रभू रामचंद्राने विचारलं होतं की सीतेला त्या ठिकाणी सोडून येऊ नकोस असं सांगितलेलं होतं. कित्येक तरी वेळा असणार पुन्हा वापस जाऊन कानात सुद्धा असणार लक्ष्मणाला सांगितलं होतं काही जरी झालं तरी तू सीतेला असणार एकटा सोडून येऊ नको. हा विचार असणार ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला विचारला त्यावेळेस असणार लक्ष्मणजी रडत प्रभू रामचंद्राच्या पायावर पडलेले आहेत आणि काय बोलू लागले. आलिया विघ्नांच्या कोटे परे मेन सांडितो पंचवटे परे सीताभिशाप गोष्टी ऐकून उठावटे मी पळालो. आणि प्रभू रामचंद्राच्या पायावर पडून असणारा लक्ष्मणजी बोलू लागले आहेत की हे प्रभू, मी माझ्या प्राणावर जरी संकट आला असतं, माझा जीव देण्याची वेळ जरी आली असती तरी मी तिथून हटलो नसतो, परंतु ज्या सीतामाई आहेत त्या सीतामाईने असणार अशा शब्दांचा वापर केला की मी त्या शब्दाच्या पुढे उभाही राहू शकलो नाही आणि त्याच्यामुळं त्यांचे जे काही कडवट शब्द होते ते माझ्यासाठी सहज झाले नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी तुमच्याकडे आलेलो आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणजी सांगतात. ऐसे बोलले दारुणा जेने तत्काळ हे मरण करिता
सीता तुझे नामस्मरण माझे प्राण वाचले. आणि इतके खडतर शब्द इतके वापरले की ते ऐकता क्षणीच असणारा माझा प्राण त्या ठिकाणी गेला असता. परंतु मी अखंड तुमच्या नामस्मरणात असल्या कारणानं, तुमच्या चिंतनात असल्या कारणानं माझा देह त्या ठिकाणी, माझा जीव वाचलेला आहे आणि त्याच्यामुळं मी या ठिकाणी इथपर्यंत येऊ शकलो. अशा प्रकारे लक्ष्मणजी बोलू लागले. जरे न करीतो तुझे नामस्मरण तरे तात्काळ मजे ते मरण. जे कोरिया तुझे चरण सावधान पावलो. आणि अशा प्रकारे हे प्रभू रामचंद्र त्या बोलणं मी ऐकत असताना जर तुमचं नामस्मरण माझ्याकडून जर बंद झालं असतं आणि तुमच्या जर चिंतनात मी नसतो तर निश्चितच माझा त्या ठिकाणी जीव गेला असता. अशा प्रकारचे असणारं वाघ सोडण्याचं कार्य माता सीतेने केलेलं होतं. आणि ज्यावेळेस इतक्या दुःखामध्ये जाऊन त्या माता सीतेचं असणारं ऐकून मी तुमच्याकडे आलो आणि ज्यावेळेस असणार तुमचे चरणरज त्या ठिकाणी पाहिले, जे ध्वज वज्रांकुश रेखा असणारा तुमच्या चरणावरती त्या मुद्रांकित पाहिल्या, त्यावेळेस असणारं माझं जे काही दुःख होतं त्याचं निरसन झालं आणि मला थोडस आत्मसमाधान झाल्यासारखं वाटलं. जानके अनुवार कथन ऐके स्वामी सावधान. जे जे विंदले वागवान ते प्रकरण अवलारे. आणि हे प्रभू, मी जे तुम्हाला असणारा सांगू लागलेलो आहे की माता सीता असणारा जे काही बोलल्या ना, मी ते तुम्हाला आता सांगतो, तुम्ही असणारा निश्चितच ऐका. लक्ष्मणा नाव नावायसे गर्जना माया मारेच्या क्रंदन. ऐकोनी सीता करे रुदन युद्धबंधन श्रीरामा. आणि आता प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणजी सांगू लागलेले आहेत. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्रापाशी ते आल्याबरोबर असणारा हरिण स्वरूपात जे काही जीव मारला होता तो हरिण स्वरूपात नसून तो आपल्या पूर्व स्वरूपात असणारा मारीच्या स्वरूपात आलेला होता. आणि मारीच्याला अगोदरच लक्ष्मणजीने पाहिलेलं होतं, कारण सुबाहू मारला त्यावेळेस तो तिथंच होता. त्याच्यामुळं लक्ष्मणजी सांगू लागले की हे प्रभू, ज्यावेळेस असणार तुम्ही मारीच्याच्या मागे असणारा आलात आणि मारीच्याने असणारा मरताना तुमच्या आवाजामध्ये हाका मारल्या, त्यावेळेस असणार मी सुद्धा घाबरलो होतो. परंतु मला कळून चुकलं की हे प्रभू रामचंद्र नाहीत, हा असणारा मायावी मारीच आहे. परंतु सीता मातेने असणार हे ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस असणारा त्या अत्यंत भिड्या गेलेल्या आहे. जानके मने धाव सत्वरा राक्षसे वेळीला रघुवीर. त्याचा करी रणोद्धार तू सौदार पाठीराखा. आणि ज्यावेळेस असणारा लक्ष्मणा धाव मला वाचव, अशा प्रकारची जे आवाज आहे त्या मारीचाने तुमच्या आवाजात काढल्याबरोबर मी स्तब्ध राहिलो. परंतु माता सीतेला असणार त्या ठिकाणी दम निघाला नाही. त्यांनी सांगितलं की हे लक्ष्मणा, तू या ठिकाणी थांबण्यापेक्षा जे काही तुझे अत्यंत प्रिय अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत त्यांना असणारा काहीतरी दुःख होऊ लागलेलं आहे, ते युद्धात अडकले असावेत किंवा असणार त्यांच्यावर प्राण संकट आलेलं असावं, तू पटकन इथून निघून असणार प्रभू रामचंद्राच्या मदतीला जा. अशा प्रकारे त्यांनी असणार मला सांगितलेलं आहे. म्या दिले प्रतिवचना राक्षस बापुडे मशक कोण. त्याचे नाटोपे रघुनंदन ऐक्य महिमान रामाचे. आणि प्रभू रामचंद्र अडकलेले आहेत असं ज्या वेळेस असणार सीता मातेने सांगितलं, त्याचबरोबर मी माता सीतेला सांगितलं की हे माते, तू असणारा ज्या प्रभू रामचंद्राची असणारा गोष्ट सांगू लागले ते साधारण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व नाही, तर ते असणार या जगातील सर्वोत्तम असणार, सगळ्या जगाला असणार पालणार आणि सगळ्याचा हरण देखील करणार अशा प्रकारचा आहे. किती राक्षस असणारे आले, देव आले, दानव आले, या सगळ्यावर विजय प्राप्त करणारे असणार प्रभू रामचंद्र आणि माझे भाऊ आहेत. अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी सीता मातेला सांगितलेलं आहे. मिळाल्या दैत्य दानवांच्या ताटे आलिया राक्षस कोट्यानुकोटी. श्रीराम नाटोपे जगजेटे नळीने वटे बाणे के. आणि त्या ठिकाणी कोट्यावधी जरी राक्षस आले, निशाचर आले, देव दानव गंधर्व मानव किन्नर हे सगळे जरी असणार एकत्र होऊन प्रभू रामचंद्राच्या विरोधात उभे लागले आणि युद्ध करू लागले, तर एका क्षणार्धात माझे प्रभू असणार त्या ठिकाणी सगळ्याच्या नरडीचा घोट घेतील. इतके सामर्थ्यवान असणारे माझे प्रभू रामचंद्र आहेत. आणि प्रभू रामचंद्र असं नुसत्या हरणाच्या मागे जाऊन त्याला प्रभू रामचंद्रांना काही इजा होऊ शकत नाही किंवा ते असणारा मला वाचवण्यासाठी बोलू शकत नाहीत. अशा प्रकारे मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. सीतान माने तुझा प्रताप अते आक्रंदे करी संताप. धावण्या धाव सकृप राम सद्रूप पात सृष्टी. आणि इतका असणारा प्रताप हे प्रभू मी तुमचा माता सीतेला सांगितला, परंतु
कोणत्याही असणाऱ्या त्या ठिकाणी स्त्रीला आपल्या नवऱ्याचे असणारा वाह जमत नाही किंवा चांगलं सांगितलेलं पटकन आवडत नाही. अशाच प्रकारे असणार त्या सीता मातेला सुद्धा ते काही पटलं नाही. मी कितीही समजून सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यांनी सांगितलं की तुमचं काहीही असू द्या, ते शूर असू द्या नसू द्या, परंतु त्यांनी तुम्हाला हाक मारली ना, मग तुमचं जायचं काम आहे, तुम्ही निश्चितच असणारं केलं पाहिजे. त्यामुळे मला इकडे पाठवण्याचा त्यांनी घाटच घातला. अशा प्रकारे लक्ष्मणजी प्रभू रामांना बोलतात. श्रीरामाज्ञा माझे शिरे तुझ पासून तिळ भरे परता नव्हे धावल्या बाहेरे निज निर्धारे बोलिलो. आणि त्याच वेळेस मी माता सीतेला कित्येक तरी वेळा असणार पुन्हा पुन्हा त्यांना सांगितलं की हे माते, मला प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे की या आश्रमातून कुठेही असणारा जायचं नाही, याच ठिकाणी असणार तुमचं संरक्षण करायचं. अशा प्रकारे मी कितीही वेळा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या काही असणारा ऐकल्या नाही. तुझ सांडोनी कलिनारे मज जाता धावण्या वारे तुझ हरल्या निशाचरे तिघांचे शिरे दुर्नाम. आणि मी हे बी सांगितलं की असणारा प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या मागे गेले आहेत आणि मी जर असणारा इथून पुन्हा त्या प्रभू रामचंद्राच्या असणारा मागे गेलो तर असणारा तू या ठिकाणी एकटी राहशील. पुन्हा आपलं असणारा या राक्षसांसोबत वैर झालेला आहे आणि राक्षस असणारा मायावी असल्या कारणानं तुझं हरण करतील. मग तूही असणारा त्या ठिकाणी पळून तुलाही असणारा घात त्या ठिकाणी करून पळून येतील आणि आम्ही या ठिकाणी मग आपल्या तिघाच्याही माथ्यावर असणारा दोष बसेल, डोक्यावर दोष बसेल. मग अशा प्रकारचं विकृत कार्य कशाला करायचे. त्यामुळे मी तुझ्या संरक्षणात राहतो. प्रभू रामचंद्र त्यांचं कार्य करण्यासाठी धीर आणि वीर अशा प्रकारचे आहेत असं मी कित्येकदा तरी असणार माता सीतेला समजून सांगितलं आहे. श्रीराम सांगे आळवणे सीता राखावे सावधाने तुम्ही धावल्यान धावे वने तुझ पासून दुरी नवचे. आणि हे प्रभू रामचंद्राने त्यांना सांगितलं की प्रभू रामचंद्राने असणार अत्यंत निर्याणीचं मला सांगितलं होतं की तुझा प्राण जरी गेला तरी हरकत नाही, परंतु हे जे सीतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावर दिलेली आहे ते अत्यंत चोखपणे तू पार पाडायला हवेस. आणि त्याचप्रमाणे मी असणारा प्रयत्न केले असं असणारा प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणजी बोलू ऐसे ऐकून माझी वाणे सीता क्षोभले शतगुणे पूर्व मर्यादा सांडोने वर्मी कोचोने अनुवादे. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्राने मला तुला संरक्षणामध्ये राहण्यासाठी सांगितलेलं आहे, त्यांची आज्ञा मला आहे. आणि त्यांनी कित्येक तरी वेळा आम्हाला सांगितलंय हे असं मी असणारा माता सीतेला सांगितलं. परंतु ज्यावेळेस कितीक वेळा असणारा सीता मातेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस रागात येऊन माता सीतेने असणार त्यांची मर्यादा ओलांडली आणि मर्यादा ओलांडून असणार अमर्यादित शब्दामध्ये अत्यंत खडतर शब्दांचा असणारा वापर करून मला काय बोललेले आहे. श्रीराम धावण्यान धावरे दुरे नवेसे मज पासोने राम राक्षसे वदिल्या वने मज निज पत्नी करू पासे. आणि माता सीता बोलू लागलेल्या आहेत की तुला असणार हे लक्ष्मणा तुला वनात जा म्हणून सांगितले. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी संकटात आहेत तरी असणार तू जात नाहीस. याचा अर्थ असणार तुझ्या मनात काहीतरी माझ्याबद्दलची अभिलाषा निश्चित आहे आणि त्याच्यामुळं प्रभू रामचंद्र असणार तिकडं कोणत्या तरी संकटात अडकलेत आणि त्यांना पुन्हा राक्षस मारतील, त्यांचा घात करतील आणि पुन्हा असणार तुझ्या मनासारखं होईल आणि तू माझी त्या ठिकाणी अभिलाषा धरून मला असणार तुझी करून घेशील. म्हणून असणार तू या ठिकाणी उभा राहिलेला आहेस आणि तू प्रभू रामचंद्रांना असणार वाचवण्यासाठी जात नाहीस. अशा प्रकारच्या शब्दामध्ये असणार माता सीतेने मला बोललेले गेलेले आहे. माझा अभिलाष धरून म्हणे सेवा करीसे संवत्सुरपणे श्रीराम राक्षसे वदिल्या वने मज निज पत्नी करू पासे. आणि हे लक्ष्मणा तू काय असणार आता माझी अभिलाषा मनात ठेवलेली नाहीस. तू अयोध्येतून निघलास तसंच असणार सावचोर होतास. त्या सावचोराचा असणार स्वरूप धरून आतापर्यंत माझी प्रभू रामचंद्राची असणार अखंडित सेवा केलीस. मी लय सेवाधारी आहे असं दाखवलंस आणि आता तुला असणार संधी सापडली म्हणून प्रभू रामांना वनात सोडलंस. प्रभू रामचंद्र असणार त्या ठिकाणी तुला हाक मारतील तरी तू जात नाहीस. याचा निश्चित असा अर्थ आहे की तू असणार माझी अभिलाषा धरूनच या ठिकाणी राहिलेला आहेस असं असणार त्या ठिकाणी माता सीता बोलली आहे. परदारिया तिलंबटा सेवक वर्गा माझे महानष्टा मुख न दावे मज पापिष्टा दुष्टा भ्रष्टा चांडाळा. आणि मला सांगितलं मला म्हणले की दुसऱ्याच्या स्त्रीवर डोळा ठेवणारा अशा प्रकारे असणारा दुष्ट अशा प्रकारचा आहे.
स्त्रीची अभिलाषा करणारा असणारा पापिष्ट अशा प्रकारचा आहे. आणि त्यामुळे हे नष्टा, हे दुष्टा, पापिष्टा, तू असणारा या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस, अशा प्रकारच्या खडतर शब्दामध्ये असणाऱ्या माता सीता मला बोलल्या. हो रे श्रीरामाचा सवता वनालाशी मजभुवता, येणे वाक्य सांडोनी सीता आलो रघुनाथा तुझ पासे. आणि त्या ठिकाणी बोलू लागले की तू असणारा प्रभू रामांचा सावत्र अशा प्रकारचा भाऊ आहेस. आणि तू सावत्र भाऊ असून त्या सावत्र भावाची पत्नी असणार, तिची अभिलाषा धरून या ठिकाणी तू थांबलेला आहेस. आणि तू त्याच्यामुळेच प्रभू रामचंद्रांना वाचवायला जाऊ शकत नाहीस. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे असणार शब्द माझ्या कानावर पडले, तसे असणारे माझ्या कानामध्ये गरम तेल ओतल्यासारखं असणार, कडकडीत तेल ओतल्यासारखं झालं. मला ते काही सहन झालं नाही. आणि त्यामुळे मी प्रभू रामचंद्रा ह्या माता सीतेला सोडून या ठिकाणी तुमच्याकडे आलेलो आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना व्याकुळ होऊन, व्यथित होऊन लक्ष्मणजी सांगू लागले. महामारक जे काविक ते माझ घेता निज पिऊक, परिसीता वाक्याचे असुख परम दुःख श्रीरामा. आणि हे प्रभू रामचंद्र, माता सीतेने मला असणार सगळ्यात महामारक अशा प्रकारचा हलाहल जे विषय आहे ते जरी मला दिला असतं तर ते मी असणार अमृत समजून असणार पिलो असतो. परंतु हे जे असणाऱ्या माता सीतेचे शब्द होते ना, हे भयंकर अशा स्वरूपाचे असणार काळी चिरणारे शब्द होते. आणि ते माझ्याच्याने काही सहन झाले नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्र मी तुमच्या पाठोपाठ आलेलो आहे. विद्याने गांजल्या शांतवी माता, मातेने गांजल्या शांतवी पिता, येण्याची भावे श्री रघुनाथा आलो तत्वता मी तुझ पासे. आणि हे प्रभू रामचंद्र, संसारामध्ये असणारा असल्यानंतर जर आईने मारलं तर वडील समजावतात, आणि वडिलाने जर असणारा मारलं तर आई समजावते की नाही बाबा, बाळा असं नाही, तसं नाही, रागात असतील, कुठं काय असतील. म्हणून तशा प्रकारे मला असणारा माता सीतेने त्या ठिकाणी अशा प्रकारे बोलल्यामुळं मी विचार केला की मला प्रभू रामचंद्र तरी असणार समजून घेतील, म्हणून असणार तुमच्याकडे या ठिकाणी आलेलो आहे, असं प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणजी बोललं. ऐकोनी सौमित्राचे वचन श्रीरामे दिदले आलिंगन, तिने झाले समाधान सुख संपन्ना तेने दोघे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या ज्यावेळेस रडून प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणजी सांगू लागले, त्यावेळेस असणार लक्ष्मणाचं दुःख असणार प्रभू रामचंद्रांना कळालं. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला जवळ घेतलं आणि आपल्या कवेत ज्यावेळेस धरलं, त्यावेळेस असणार दुःख जे आहे ते मुळात सगळं त्या ठिकाणी विसरून गेलेले आहेत लक्ष्मणजी. आणि दोघंही त्या ठिकाणी अत्यंत सुखी झालेले आहेत. साखर विरोनी होय जीवना, जीवना आले गोडपण, दिवे दोघे राम लक्ष्मण सुख संपन्ना येर येर. आणि जशा प्रकारे असणारं साखर आणि पाणी वेगळं आहे, परंतु त्या पाण्यामध्ये साखर टाकल्यानंतर त्या पाण्याला जशा प्रकारे गोडपणा येतो, तशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्र सुखकर अशा प्रकारचे आहेत. आणि त्या सुखी प्रभू रामचंद्रामध्ये ज्यावेळेस भक्त स्वरूप लक्ष्मणजी असणाऱ्या मिठीमध्ये आले, त्याच प्रकारे असणार ते दोघेही त्या ठिकाणी अत्यंत आनंदित झालेले आहेत. लोह परिसासी पडता गाठे, तत्काळ काळी मेसी होय तुटे, देवी सौमित्रेसी श्रीराम भेटे दुःख कोटे निमाल्या. आणि अशा प्रकारे परीस आहे. आणि जे काही लोखंड असतं कितीही जरी गंजलेलं असतं, नाचलं तरी असणार त्या परिसाने त्या लोखंडाला स्पर्श जरी केला तरी ते गंजलेलं असणार ते काही असो, ते अखंड असणारं सोनं करण्याचं कार्य ते जशा प्रकारे परीस करतं, तशा प्रकारे प्रभू रामचंद्राने जशा प्रकारे लक्ष्मणजीला आपल्या कवेत घेतलं, तसंच असणार दुःखाची सर्व काळीमा जी आहे, जी पसरलेली होती, ते सर्व नाहीशी करून टाकलेली आहे. ऐकोनी सीतेचे वचन विस्मित श्रीरामाचे मन, माया मृगाचे विंदान जाणे संपूर्ण श्रीराम. आणि प्रभू रामचंद्राने ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने विचार केला की ही जी सीता आहे ती लक्ष्मणाला असं जे काही बोलली, त्याच्या मागचं जे काही कारण आहे ते अत्यंत गूढ आहे. कारण माया स्वरूपी असणार जे हरिण ज्या वेळेस सीतेच्या असणाऱ्या डोळ्यासमोर पडलं, त्याच वेळेस अशा प्रकारची दुर्बुद्धी असणारी सीतेला सुचलेली आहे. आणि सतसत विवेक बुद्धीचा नाश त्या ठिकाणी झालेला आहे. आणि या मायेमुळं अशा प्रकारचा असणारा विचार त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि हे जे शब्द आहेत त्याच्यामुळेच फुटलेले आहे. माया मृग्या क्रंदुना धावण्या निला लक्ष्मण, मागे येऊनी रावण सीताहरण करेल. आणि प्रभू रामचंद्राने विचार केला की हे जे असणारं माया स्वरूपी सोन्याचा हरिण या ठिकाणी आलेला आहे, आणि त्यानेच पुन्हा
लक्ष्मणा धाव म्हणून जशा हाका मारल्या आणि त्याच्यामुळेच लक्ष्मणाला असणार काहीही खटापटा करून माता सीतेने माझ्याकडे पाठवलं आणि आता माझ्याकडे पाठवल्यामुळं इथून पुढे असणार खरं रामायण चालू झालं म्हणायचं। आता रावण येणार आणि निश्चितच सीतेला पळून नेणार। ऐसा झाला कृतकार्यार्थ जाणो निया श्री रघुनाथ सुख मानिले पोटात राक्षसांत करावया। आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना पुढील काही गोष्टी ज्ञात झालेल्या आहेत आणि त्यामुळे प्रभू रामचंद्राने विचार केला की आता हे असणारा रावण आल्यानंतर सीतेला घेऊन जाईन आणि पुन्हा मी आता सीतेला नेल्यानंतर संरक्षण कुणाचंच करायचं नाही, आपण आपला असणारा आता निस्त जेवढे काही राक्षस आहेत त्या सगळ्या राक्षसाचा अंत करीत सुटायचं। याच्यामुळं प्रभू रामचंद्रांना मनोमन अत्यंत आनंद झालेला आहे। जाणो आणि माया मृगाची गोष्टी बायलेची बोलासाठी राम का धावला मृगा पाटे श्रुती पोटे न मानावे। आणि त्याच्यामुळे श्रोत्यांनी मनात आणू नये की असणारा प्रभू रामचंद्र नुसत्या बाईच्या ऐकण्यावरून वनात गेले आणि वनात असणारा हरणाच्या मागे गेले आणि त्यांना एवढी बी बुद्धी नव्हती की आपल्या असणाऱ्या बाईक एकटी त्या ठिकाणी आहे आणि तिला सोडून ते हरणाच्या मागे गेले आणि त्यांनी बाईकचं ऐकलं। ह्या गोष्टी असणाऱ्या मनात धरून आहेत, तर ह्या गोष्टी मनात न धरता जे काही सत्कार्य करण्यासाठी प्रभू रामचंद्राने ह्या गोष्टीचा अवलंब केला याकडे असणारा सगळं लक्ष घालावं, अशा प्रकारे नाथ भाव बोलतात। स्त्री कामाच्या अतिप्रीते माया मृगे श्री रघुपती नाही धावला कामासक्ती गुढ ग्रंथोक्ती अवधारा। आणि प्रभू रामचंद्र असणार जी काही स्त्री आहे ते स्त्री असणारा माईक ज्या गोष्टी आहेत त्या माईक गोष्टीवर जास्त असणारा प्रलोभित होतात आणि त्या गोष्टीवर असणारं मन जे आहे ते माता सीतेचं बसलेलं आहे, परंतु ती माया संपवण्यासाठी प्रभू रामचंद्र त्या मायेच्या मागे लागले आहेत। कारण जोपर्यंत जीवाच्या डोळ्यामध्ये किंवा जीवाच्या मनामध्ये माया संपत नाही, ती माया जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भगवंताच्या दर्शनाला कोणी जात नाही। आणि एकदा का असणारा मायेचा छेद झाला, माया एकदा संपून गेली की पुन्हा असणार अखंड राममय अखंड भगवन्मय अशा प्रकारचं आपलं जीवन होतं आणि तशाच स्वरूपाला असणार परमार्थ स्वरूपाने प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आपल्या भक्ताची माया संपवण्यासाठी त्या हरणरूपी मायेचा धावा घेतला आणि तिला संपवून टाकून निर्मुक्त करण्याचं कार्य भक्तासाठी केलेलं आहे। सीता केवळ नवे पत्नी पराम भक्त शिरोमणी चरण चाली आली वने सेविला गोरे श्रीरामा। आणि जी काही सीता आहे ती सीता असणार सीता नसून ती प्रभू रामचंद्राची परम भक्ती अशी आहे। कारण भक्तीपशी असणार माया जर राहिली तर मग भक्तीचा अर्थच होणार नाही आणि भगवंत कधीच भेटणार नाही। आणि कारण ही जे संसार आहे ते सर्व संसार माईक अशा प्रकारचा आहे आणि तो सुटल्याशिवाय भगवंताची कधी प्राप्ती होत नाही आणि त्याच असणारा भक्तीपशी माया कधी राहू नये, त्या भक्तीला असणारा मायेची आसक्ती असू नये, म्हणूनच माया रूपी असणारा मारीच त्या ठिकाणी मारून घातलेला आहे। राज्य असता श्रीरामाचे सेवा वाटले सेवकांचे सोय करावया सेवेचे उल्हासे सेवनाले। आणि माता सीता वनामध्ये का आलेल्या आहेत? कोणत्या गोष्टीची असणारी इच्छा करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले नाही, परंतु प्रभू रामचंद्राचं असणारं कार्य आहे म्हणून या वनामध्ये आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, जर राज्यामध्ये अयोध्येमध्ये जर त्या ठिकाणी राहिले असत्या आणि प्रभू रामचंद्र सुद्धा असणारं पित्याचं वचन न पालन करता त्या ठिकाणी राहिले असते, सेवा करायला भेटली असती, परंतु थोडक्यामध्ये भेटली असती। कारण सेवक वर्गाने काही सेवा केली असते, बाकीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी बाकीच्या लोकांनी काही ऋषींनी काही केली असते, मग सेवा असणारं माझ्या हाताला काहीच लागली नसते। त्यामुळं असणाऱ्या वनवासामध्ये गेल्यानंतर अखंड मला प्रभू रामांची सेवा करता येईल या इच्छेने असणाऱ्या त्या ठिकाणी सीतामाई वनामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच असणारं सर्व काही कार्य पार पडणार आहे हेही त्यांना ज्ञात होतं, म्हणूनच सीतामातेने असणारा वनवास आपलासा केलेला आहे। सीता निर्विकार भक्ता श्रीराम जाणे मनोगत तिचा पूर्वावया भावार्थ स्वेदावत मृगा मागे। आणि अशा प्रकारे असणाऱ्या ज्या सीतामाई आहेत ते निर्विकार अशा प्रकारच्या भक्त आहेत। मग जर निर्विकार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सांगत असतील तर मग हा अशा प्रकारचा असणारा मायेची आसक्ती लोभ असणारा विकार कस काय आला? तर तो विकार नसून त्या असणारा मायेतून मुक्त करण्यासाठी आणि मुक्ततेचा असणारा प्रसाद त्या ठिकाणी भक्ताला देण्यासाठी जे काही असणारं मायेच्या मागे पुन्हा पुन्हा आपल्याला धाव देतं। कारण जे काही आपलं मन जे आहे ते अनावर अशा प्रकारचं आहे। कारण या देहाला अशी सवय लागली की एक गोष्ट करीत राहिली की ती पुन्हा
पुन्हा पुन्हा पुन्हा असणार त्याच गोष्टी असणार घोटाळीत राहत. म्हणून त्या आवृत्तीमधून असणार सोडून त्या फटक्यातून असणार बाहेर निघून या प्रभू रामचंद्र स्वरूपी भगवंत स्वरूपी असणाऱ्या मार्गामध्ये आपण लागावं. अशा प्रकारचा असणारा गुरु ज्ञान स्वरूप म्हणून निर्विकार असणारी जी काही सीतामाया आहे तिला असणार मुक्त करण्याचं कार्य प्रभू रामचंद्र करत गेले. भक्ताच्या वचनासाठी प्रगटला कोरडे काष्टे, तो श्रीराम धावे मृगा पाटे सुख संतुष्टे सीतेच्या. आणि प्रभू रामचंद्र भक्तासाठी काय करीत नाहीत तर भक्तासाठी असणाऱ्या ज्याही गोष्टी असणाऱ्या त्यांना उपयुक्त आहेत किंवा ज्याही गोष्टीच्या असणाऱ्या मनपूर्वक ते असणाऱ्या भावना करतात त्या गोष्टी पुरवण्याचं कार्य भगवंत करीत असतात. प्रल्हादासाठी सुद्धा असणारा खांबात गेला आणि बहुतेक कित्येक तरी असणाऱ्या अशा गोष्टी आहेत की आपण असणाऱ्या अगणित गोष्टी असणाऱ्या भगवंताने आपल्या भक्तासाठी केलेल्या आहेत. अशा प्रकारचे भगवंत असणारा आपल्या भक्ताचे लाड पुरवित असतो आणि तशा प्रकारे असणाऱ्या माता सीतेचा लाड पुरवण्यासाठी त्या मारिताच्या म्हणजे त्या हरणाच्या असणाऱ्या मागे प्रभू रामचंद्र गेली होती. भक्ताचे भावे वचन कदा अनुलंगे श्री रघुनंदन, सीता सद्भावे आपण करी धावणे मृगा पाटे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या भक्त अखंड प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या सेवेत असल्या कारणानं त्या सेवेकरी असणारे जे काही आज्ञाधारक आहे त्यांचा दास होऊन त्या ठिकाणी भगवंत राहत असतो. आणि त्याच्यामुळे त्याचं कोड पुरवण्यासाठी जी सीतामाई आहे ती अखंडित भक्त असल्या कारणानं तिचंही कोड पुरवण्यासाठी त्या हरणाच्या मागे भगवंत गेले. अशा प्रकारे असणारा नाथबाबा बोलतात. जैसा भाव तैसा देवा यदार्थी नाही संदेह, कोणी सीतेचा निज सद्भाव धावे श्रीराम राव मृगा पाटे. आणि त्या ठिकाणी असणार नाथबाबा बोलू लागले की जसा आपल्या देवाप्रती भाव आहे तसाच देवाचा सुद्धा आपल्या प्रतिभाव आहे. आपण देवाला जितका असणार वरून त्याच्यावर असणार प्रेम दाखविलं तर तो बी आपल्यासाठी वरूनच प्रेम दाखवतो. आणि आपण जर असणार अंतरंगातून असणाऱ्या भगवंताची जर आसक्ती केली, भगवंतावर जर प्रेम केलं तर त्या जीवाला असणार भौतिकता जरी आपल्याला काही पैसे नाही भेटू द्या, कपडे लत्ते काही नाही भेटू द्या, परंतु जे आनंद आहे ते आनंद असणारा त्या माणसाला अत्यंत भरभरून असतो. जो असणारा भगवंताला मनातून बसतो त्याला कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही. कोणती गोष्ट असली काय आणि नसली काय त्या गोष्टीमुळे त्याच्या आनंदात काही व्यतिरिक्त म्हणजे भाव होत नाही. परंतु जर भगवंत त्याच्या मनामध्ये असेल तर सर्व गोष्टी परिपूर्ण अशा प्रकारे त्याला वाटतं आणि तोच अखंड असणारा आनंदित असतो. अशा प्रकारे नाथबाबा बोलले. माया मृगे करे धावना समोर सांगितले आपण, सीता निर्भत्से लक्ष्मण ते निरूपण अवधारा. आणि माया रूपी असणाऱ्या मृगाच्या मागे जे सीतामाईने लावलेला आहे तेही असणार त्याच्यामुळे काहीतरी गुढ कारण आहे. आणि तिथून पुढे असणाऱ्या जे काही लक्ष्मणजीला माता सीता बोलल्या ते काही असणार माता सीतेला सुद्धा पुढचं रामायण होतं. आपल्याला किती दुःख भोगावं लागणार आहे, काय भोगावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळं असणाऱ्या ज्या सीता मातेने प्रभू रामचंद्राचं कार्य सिद्धीला जाण्यासाठी लक्ष्मणाला असणारा ते काही केले जात नव्हते म्हणून हे असणार त्यांना बोलणं भाग पडलं. आणि अशा प्रकारे असणार त्यांनी ज्यावेळेस लक्ष्मणजीला बोलल्या त्यावेळेस असणार लक्ष्मणजी गपचूप मान खाली घालून असणार प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी गेलेले आहे. त्रैलोक्य पावन श्रीराम ख्याते वाढवा वया गाध कीर्ती, लक्ष्मणा दबडी सीता सती नाना वक्रोक्ती छेडवणे. बरं प्रभू रामचंद्राच्या मागे लक्ष्मणजी गेले नसते तर रावण त्या ठिकाणी आला नसता. रावणाने असणारा माता सीतेला नेलं असतं. पुन्हा प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते, राक्षस मारले नसते. मग प्रभू रामचंद्राची ख्याती कशी होणार? तर प्रभू रामचंद्राचं असणार त्रिभुवनात नावच झालं नसतं. म्हणून असणार काहीतरी खटापटा करून लक्ष्मणजीला त्या ठिकाणी नेऊन लावलं आणि प्रभू रामचंद्राच्या नावाचा असणारा गजर करण्यासाठी, नावाचा असणारा डंका पिटण्यासाठी माता सीतेने असणारा आपल्यावरती लांछन घेतलं. परंतु प्रभू रामचंद्राचा असणारा कार्य करण्यासाठी त्यांनी या सर्व गोष्टी केल्या. मुख्य सीतेचे मनोगता श्रीरामे वदावा लंकानाथ, तोची साधा वया कार्यार्थ केला छळनार्थ सौमित्र. आणि आपलं काही होईल आपल्याला आता असणारं 6 महिने अत्यंत भयंकर अशा स्वरूपाच्या व्यथा त्या ठिकाणी होणार आहे. परंतु मुख्य जो असणारा कार्यभार आहे तो आहे राजा रावणाला असणारा मारण्याचा. आणि त्याला जर मारायचा असेल तर या ठिकाणाहून लक्ष्मणजी निश्चितच प्रभू रामांकडे गेले पाहिजेत. हा असणारा निश्चितार्थ त्यांच्या मनामध्ये आलेला होता. आणि त्याच्यामुळे लक्ष्मणजीला असणार त्या ठिकाणी प्रभू रामांकडे असणार काही करून पाठवण्याचं कार्य माता सीतेने केलेलं आहे. श्रीराम सीता सौमित्र तिने मूर्ती अतिपवित्र,
प्रगटावया श्रीरामचरित्र कथा विचित्र अनुवादू. आणि अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाता या असणारा तिघाचंही अलौकिक अशा प्रकारचं चरित्र घडायचं असेल तर आपण असणाऱ्या काहीतरी गोष्टी करायला पाहिजेत. आणि आपण असणारं या सात्विकतेने त्या ठिकाणी जर होत नसतील, धर्माने जर होत नसतील, मर्यादेने जर होत नसतील तर त्या ठिकाणी असणारं मर्यादा काही वेळेस असणारं सत्कर्मासाठी सोडाव्या लागतात. आणि त्याच्यामुळंच आपण असणारं मर्यादा सोडून बोलल्यामुळंच लक्ष्मण या ठिकाणाहून गेले असा विचार त्या ठिकाणी सीतामाता करू लागले. अवताराचे नटनाट्य प्रगट करावया स्पष्ट कथानुवाद दिसे बिकट तोची निर्दिष्ट परमार्थ. आणि अशा प्रकारे असणारे जे काही अवतार कार्य आहे ते सफल होण्यासाठी जरी आपल्याला असणार ऐकण्यासाठी अत्यंत खडतर अशा स्वरूपाचं असणार हे वाटत असेल तरी असणार हे इतकं जर नाही केलं तर असणारा पुढील कार्यभार काही साध्य होणार नाही. आणि त्याच्यामुळं ते काहीही करून असणाऱ्या या गोष्टी झाल्याच पाहिजेत ह्या हिशोबाने असणार त्या ठिकाणी माता सीतेने हे वर्तन केलं. सीता सती स्वे सद्रूपात ते लक्ष्मणाला वे अभिशाप हे मूर्खाचे मूर्ख जन्म कथानुरूप अति गुढ. आणि नाथ बाबा बोलतात की या ज्या सीतामाई आहेत त्या सद्रूप अशा प्रकारच्या आहेत आणि जी गोष्ट असणार सतरूप अशा प्रकारची असते ती अखंड असणारे सत्य म्हणजे त्रिकालबाधित सत्य असतं ते कधीही असणार असत्याचा त्याला स्पर्श होत नाही. आणि मग सत्य रूप अशा प्रकारच्या जर सीतामाता असतील तर त्या असत्य वाणी असणार करणार नाही. परंतु अवतार कार्य जर पूर्णत्वास न्यायचं असेल तर असणाऱ्या या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून माता सीतेने अशा गोष्टी केल्यात आणि हे असणार जे काही श्रोते आहेत त्यांनी ध्यानात घ्यावा अशा नाथ बाबा बोलू राहिले. येरांचे मनोगत जाणो नियासवे वर्तत अगाध कीर्ती श्री रघुनाथ जगपुरेत श्रीराम नामे. आणि अशा प्रकारे असणारे एकमेकाचं जे काही मनोगत आहे त्याप्रमाणे समजून सर्वजण त्या ठिकाणी वागू लागलेले आहेत. आणि जे असणारे यांचं जे वागणं आहे त्या वागण्यामुळेच प्रभू रामाची असणारी जी काही कीर्ती आहे अत्यंत पवित्र अशा प्रकारचं नाम आहे. त्या नामाचा असणारा गजर या त्रिभुवनात होणार आहे. प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर झाल्यामुळं ज्यांनी काही असणारा गजर केला, ज्यांनी ऐकला, ज्यांच्या कानावर पडला ते सर्वजण पुनीत होणार आहेत. आणि यामुळेच ह्या सर्व असणारा आटापिटा सर्वजण करू लागले. श्रीराम कथेचे अक्षराक्षरातीत पर श्रोते वक्ते अति पवित्र कथा चरित्र अनुवादू. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्रांचं जे काही असणारं कथा गुण गौरव आहे हे रामायण आहे ते असणार म्हणजे ते संपणारही नाही आणि न संपणारही नाही. जशा प्रकारे असणार क्षराक्षरातीत पर अशा प्रकारचं प्रभू रामचंद्राचं नाव आहे ते असणार अखंड असल्या कारणानं ते आपल्यासारख्या श्रोत्या वक्त्याला असणार अत्यंत पुनीत करण्याचं कार्य आणि त्या ठिकाणी पाप पुण्य हे सगळंच विसरून टाकण्याचं कार्य आणि या सगळ्यातून मुक्त करण्याचं कार्य जे आहे ते नाम करतं आणि हा असणारा कथानुवाद करतो. अशा प्रकारे नाथबाबा आपल्याला सांगू लागले. केवळ जपता श्रीराम नामा नामे वक्ता होय परब्रह्म त्याचा चरित्र संभ्रम आनंद पराम परमार्थे. आणि अशा प्रकारे असणारा केवळ प्रभू रामचंद्राच्या नामजप जर असणारा अखंड आपण केला आणि जो असणारा सांगणारे वाचणारे जे आहेत त्यांनी जर सगळ्यात जास्त असणारा प्रभू रामचंद्राच्या नामाचा जर जे घोष केला तर त्यांना तर असणारा परमार्थ प्राप्त होतो. परंतु त्यांच्यामुळे हे असणार जे काही श्रोतृ वर्ग आपल्या समोर बसलेला आहे त्यांच्या जीवनावर सगळ्यात जास्त परिणाम होतो सांगणाऱ्यापेक्षाही आणि वाचणाऱ्यापेक्षाही. आणि त्याच्यामुळे सांगणाऱ्या वाचणाऱ्याने अगोदर असणारा परमार्थ व्यवस्थित करावा आणि पुन्हा असणारा पुढच्याला सांगावा तर तो असणारा परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे नामबाबा बोलतो. एका जनार्दना चरण भेटले श्रीराम लक्ष्मण कडे सीतारण स्वेरावान करू पाये. आणि अशा प्रकारे असणार हे अवतार कार्य चालू आहे. आणि आता लक्ष्मणजी असणार प्रभू रामचंद्रांना जाऊन भेटलेले आहेत आणि आता तिकडं दोघंही असणार प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी असल्या कारणानं पर्णकुटीमध्ये माता सीता जे आहेत ते एकट्याच आहेत. आणि पुन्हा आता असणार राजा रावण येईल आणि माता सीतेचं हरण करेल अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी नाथबाबा आपले जनार्दन स्वामी असणार गुरुवर्य त्यांना शरण जाऊन आपल्याला सांगू लागले. सीताचा नावया पंचवटे रावण येऊन या कपटे त्या दोघांच्या धर्मगोष्टी कथा कसवटे अनुपम्य. आणि अशा प्रकारे असणारा सीता माता ज्या आहेत
त्या आपल्या शब्दांमध्ये कशा अडकल्या जातील आणि कशा प्रकारे असणार त्या ठिकाणी आपल्या सोबत येतील, ह्या ज्या गोष्टी असणार आहे, जो काही संवाद माता सीतेचा आणि रावणाचा आहे तो अत्यंत अनुपम्य अशा प्रकारचा आहे, म्हणजे त्याला उपमाच देता येणार नाही, अत्यंत गुढ अशा स्वरूपाचा आहे. आणि तेच ऐकण्यासाठी त्या ठिकाणी नारबाबा आपल्याला विनंती करू लागले. स्वस्ते श्री भावार्थ रामायण अरण्यकांडे एका कार्तिका श्रीराम लक्ष्मणानुवादो नाम पंचोध्याय कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ